कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमचं लग्न कसं झालं? माझं लग्न म्हणजे लव्ह मॅरेज झालंय। मग चांगलं झालं ना? हो झालं। पण दोन्ही कुटुंबांची मान्यता? हो मान्यता होती ते बरं। आणि सेम कास्ट मध्येच झालंय। ते बघूनच लव केलं का? हो रिलेशन मध्ये झालं। त्यांनी मागणी घातली लग्नाची आणि माझ्या आईला मान्य होतं ते, तर मग आईनीच लावून दिलं लग्न आमचं। हो ना? हो। तुमचं? माझं लव्ह प्लस अरेंज। तुमचं पण तसंच? कुटुंबातले माझ्या ताईचे धीर होते ते मोठे। पण तुम्हाला धीर नव्हता? मला धीर होता सत्यांना नव्हता। तेच झालं, लगेच लग्न झालं। तुमचं कसं काय? आमचं सर थोडी खूप इमोशनल स्टोरी आहे। इंटरकास्ट असल्यामुळे थोडासा म्हणजे प्रचंड माहेरचा विरोध होता आणि माहेरच्या विरोधातच जाऊन लग्न केलं। पण आता माहेरचे बोलतात ना? नाही नाही। किती वर्ष झाली? 7 वर्ष झाली सर। माहेरी कोण कोण आहे? माहेरी आहे आई बाबा दादा वहिनी। जराही बोलत नाही? अजिबात नाही। म्हणजे माहेरचं वातावरण अतिशय धार्मिक आहे। बाबांना अजिबात लव्ह मॅरेज पटत आणि इंटरकास्ट असल्यामुळे तर बाबांना ते मुळात आवडत नाही। भजन मंडळ आहे बाबाचं स्वतःचं, काले करतात आणि बाबांना ते मान्य अजिबात नव्हतं। पण मला असं होतं की नाही, त्याच्यावर प्रेम आहे आणि माझं पण त्याच्यावर आहे, त्याचं पण माझ्यावर प्रेम आहे, करेल तर त्याच्याशीच करेल, कितीही तो धनाढ्य येऊ दे, मी त्याच्यासोबत। मला एक गोष्ट तुमची काय, म्हणजे तुम्ही तुमच्या मनात जे होतं त्या पद्धतीने दिलेला शब्द तुम्ही मोडला नाही। हां, पण आई वडिलांची फसवणूक केल्यासारखं केलं मी, त्याच्यामुळे रिग्रेट फील करते मी आणि माफीसुद्धा मागते। कारण ऑनस्क्रीन मला माफी मागायला मिळत आहे हे खूप झी मराठीचं मी आभार मानते, कारण मला हा चान्स मी खूप दिवसांची या चान्सची वाट बघत होते। तुमच्या माध्यमातून पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना। हां सर, मी तेच बोलणार होती की मला तरी असं वाटतं की माझी भेट आणि बाबांची भेट पांडुरंगाच्या चरणी व्हावी। आम्ही या माध्यमातून तुमच्या बाबांच्या चरणी प्रार्थना करतो की बाबा मोठ्या मनानं या लेकराला क्षमा करा आणि माऊली म्हणून तुम्ही प्रसन्न व्हा, कारण त्यांना अपराधाची भावना आहे आणि शेवटी आनंदात आहे माऊली, दुसरं काय पाहिजे। थोडासा राग असणं स्वाभाविक आहे, पण ज्यामध्ये मुलाचं सुख मुलीचं सुख दडलेलं आहे त्यामध्येच बाबांनी मोठं मन करून आशीर्वाद द्यावा आणि त्यासाठी पांडुरंगाने ती शक्ती निर्माण करावी ही मी प्रार्थना करतो। बरं, तुमच्यापैकी कोणाकोणाचे बाबा शेती करतात? तुमचे माझे सासरे करतात सर। सासरे? सासरे। मग ते संत्री वगैरे अफवा आहे का? नागपूरला संत्री तुमच्याकडे? माझे सासरे आणि बाबा करतात शेती। अच्छा, कुठे? बाबा ते लोणीला आहे। इथून किती? 100 किलोमीटर? 100 किलोमीटर। म्हणजे आम्ही काही येणार नाही तुमची तिथे शूट वगैरे करायला तुम्हाला छान होईल। हो का? छान आमच्या शेतात मग आधी सांगितलं असतं तिथेच आलो असतो। मंदिर आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।